करतात आणि काल जो काही इश्यू झाला तो अत्यंत गंभीर आहे. ओव्हरवेट झाला असं मोनोरेल व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. मात्र 583 प्रवासी होते, त्यांना सफोकेशन झालं आणि रेस्क्यू ऑपरेशनला सुद्धा डिले झाला असं लोकांचा आरोप आहे. दरवर्षी पावसामध्ये 3-4 वेळा तरी मुंबईची तुंबई होते. अशा वेळी मोनोरेल ही एकच असं आहे की एमर्जन्सीमध्ये वापरू शकतो आपण. त्यामुळे साहजिकच सगळे प्रवासी मोनोरेल आले आणि ती ओव्हरलोड झाली. पण प्रशासनाने या गाड्यांची फ्रिक्वेन्सी वाढवली पाहिजे. अशी परिस्थिती येणार नाही. फ्रिक्वेन्सी वाढली तर जास्तीत जास्त लोक मोनोरेलकडे अटॅक होते. म्हणजे नवीन गाड्या पण आल्यात 5-6, आणि ते अजून का ते सुरू केल्या प्रशासन आहे. त्या गाड्या लवकरात लवकर सुरू झाल्या पाहिजे. फ्रिक्वेन्सी कमी आहे म्हणून जास्त क्राऊड झाला काल. फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे आणि बाकीच्या ट्रान्सपोर्ट बंद असल्यामुळे सगळे इथे ओढले, त्यामुळे ती ओव्हरलोड झाली. पण रेस्क्यू ऑपरेशनला उशीर झाला, लोकांना लवकर मदत नाही मिळाली असा देखील आरोप होतोय. लोकांना श्वास गुदमरायला लागला, मग लोकांनी स्वतःहून काचा फोडला असं देखील कालचे व्हिज्युअल सांगतात. असं आहे. पण काल मी होतो त्या गाडीमध्ये, पण एवढे प्रसंग मोठा आहे. गाडी चालू होते केव्हा बंद चालू होते, काय झाली, त्यामुळे वेळ लागला असं बघायचं. कांच तोड़नी पड़ी, वेंटिलेशन के लिए क्या कुछ प्रॉब्लम आता है अंदर आकर फंसे? हाँ, क्योंकि कहाँ भी इमरजेंसी विंडो दिखता नहीं है, कोई तो सेफ्टी विंडो होना चाहिए. ऐसे कुछ सिचुएशन आए, परिस्थिति आए तो बोला जा सकता है. और जब रुके थे दूसरे ट्रैक में दूसरा मोनोरेल आके उन लोग को ट्रांसफर कर सकते थे, जो 2 घंटे तक नहीं हुए और ट्रेन से निकाला गया. ओवरवेट हुआ ऐसा मोनोरेल का कहना है. ऐसा ख्याल होते थे कि दूसरे ट्रैक में दूसरा मोनोरेल आ नहीं पाया और उनको ट्रांसफर नहीं कर पाए और बचा नहीं पाए. जल्दी उनको हो सकता था, मदद जल्दी नहीं मिली लोगों हाँ, को. मदद जल्दी नहीं मिली. 2 घंटे तक वो भी स्वास्थ्य ठीक से नहीं मिला, बहुत मुश्किल हो. अभी कितनी मोनोरेल यहाँ पे ट्रैवल करती है? आप रोज मोनोरेल से ट्रैवल करते हैं? कम से कम 2-3 दिन तो हफ्ते में करना होता है. तो कनेक्टिविटी अच्छी नहीं है, टाइमिंग पे या फिर डिले होता है. डिले होता है. इन सब लोगों का कहना है कि 6 मोनोरेल एक्स्ट्रा आई हुई है, लेकिन वो रनिंग पोजीशन में नहीं है अभी. हो सकती है, वो उनको पता है, प्रशासन को पता है एक्चुअल रियलिटी क्या है. बट ये सिचुएशन इतनी सारी एक्स्ट्रा चाहिए तो आना चाहिए था, बचाने के लिए जैसे आना चाहिए था. नहीं हुआ. तुम्ही म्हणता नवीन गाड्या आलेल्या आहेत तर त्या वापरत नाहीये आणि त्यामुळे गर्दी जास्त होते आणि वेळेवर गाड्या मिळतात. तुम्ही माणसं सोडताना सोडायला पाहिजे. माणसं सोडताना पद्धती तिकीट द्यायला पाहिजे. बरोबर आहे. तिकीट नसली तिकीट माणसं कधी चढली होती, गाडी कशी बंद पडली होती. पण 2-4 तुमची गाडी लिहिली त्याच्यानंतर तुम्ही भक्ती करायला गेट खोलत जा, म्हणजे काय म्हणलं आदल्या स्टेशनला दरवाजा उघडले नव्हते. तुमच्या भक्ती करायला तिकीट घ्यायचं म्हणून माणसं झाली 2-4 गेट माणसं काय करणार. जीव करते कुलपा नाही गेली जीव कुलूप काढलं असं काय कालची जी अवस्था झाली त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम होती. ती समजा अडकली, ती ट्रेन पलटी झाली असती, त्याचा जिम्मेदार कोण? ती ट्रेन पलटी झाली असती, ते पब्लिक एवढी होती, ते पब्लिक पडले असते, ते असले असते एवढे वर्षून कोणी वाटलं नसतं. त्याचा जिम्मेदार कोण? संख्या वाढवली पाहिजे मोनोरेलची. संख्या वाढवली पाहिजे आणि पब्लिकला व्यवस्थित टाइम गाडीची भेटली पाहिजे. तर पब्लिक जास्ती येणार नाही ना. आता काल एवढी लोडिंग झाली, पब्लिक ट्रेन पलटी झाली होती. पण अर्धा तास 15 मिनिटामध्ये गाडी कॅन्सल करतात. मिनिटामध्ये होती गाडी सोडायची. आणि देवाची कृपा काय, ती काल ट्रेन पलटी झाली. मोनोरेल नंतर मेट्रो सुरू झाली. मेट्रोमध्ये मिनिटाला गाड्या मिळतात. मोनोरेल व्यवस्थापनच कुठेतरी टायमावर देतात नाही गाड्या. 15 मिनिटामध्ये अर्धा तास कॅन्सल, एक दुसरी गाडी कॅन्सल. आता मध्ये कॅन्सल दुसरी गाडी, याच्यानंतर 22ची गाडी ती कॅन्सल झाली. आता 37ची झाली. 37 काय मतलब? मग ते पब्लिक वाढणार का नाही वाढणार? एक कॅन्सल दुसरी पब्लिक वाढणार का नाही? लोडिंग होणार काय साहेब? टायमावर गाडी लोडिंग होणारच नाही का? 15 ते 15 द्या, पण लोडिंग नाही होणार. थँक्यू. काल तुम्ही जेव्हा मेट्रो मोनोरेल अडकलेली होती त्यावेळेला तुम्ही तिथे अडकलेला होता. काय प्रसंग होता? किती वेळ लागला रेस्क्यू ऑपरेशन करायला, मदत मिळाला? 2 तास लागले. आम्ही सगळे जे इमर्जन्सी कॉल आहे सगळे कॉल लावले होते, त्याने आम्हाला 2 तास उशिरा खूप जाम झालं. म्हणजे व्हेंटिलेशन होत नव्हतं ना, व्हेंटिलेशन होत नव्हतं. आणि मग प्रवासी काय करत होते, काचेला मारत होते, कारण की त्रास होत होता. व्हेंटिलेशनसाठी लोकांनी काचा फोडल्या. काचा फोडण्याचा प्रयत्न करत होते.
प्रयत्न चालू होता लोकांचा, कारण की AC पण बंद पडला होता, लाईट पण बंद पडली होती आणि एक मोनो कॅन्सल केल्यामुळं लोड जास्त झाला दुसऱ्या. तुम्ही रोज मोनोरेलनं प्रवास करता? दररोज मी मोनोरेलनं कुठून प्रवास किती वाजता जाता, कुठे मी जाता? आंबेडकर नगरहून रोज भारत पेट्रोल दररोजचा माझा प्रवास असतो. माझं ड्युटी आहे. अच्छा. मग काल कुठल्या स्टेशनवरती मोनोरेल पूर्णपणे फुल झालेली होती? मोनोरेल स्टार्टिंग पासूनच गाडगे महाराज आणि तिथून मोनो फुल भरून आली होती. पण तरी पण एकदम प्रवासी तिथे चढत होती. लोकल गाडी कसं लोकल ट्रेन तशी मोनोमध्ये चढत होती. पण एक सगळ्या प्रवाशांचं म्हणणं आहे की मोनोरेल आहेत पण त्या सोडल्या जात नाहीयेत, उशिरा सोडल्या जातात म्हणून गर्दी होते. त्याकडे तुम्ही कसं पाहता? त्याबद्दल काय मला एवढं सांगता नाही, परंतु जी मोनो कॅन्सल होते ना, समजा समोरची मोनो असते ती कॅन्सल होते, मग ते प्रवासी तिथंच थांबतात. मग मागची जी मोनो येतील त्याच्यामध्ये लोड जास्त वाढतो. तर ही मोनो कॅन्सल न करताना कंटिन्यू चालू राहिली पाहिजे, मग लोड कमी येणार प्रवासात. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.